नमस्ते भारत, WH न्यूज डिजिटल में आपका स्वागत है। मैं हूं विजय खौसे। आज के खबर के प्रायोजक है एश इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर, वाड़ी, नागपुर। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। राजनीति हो या सामाजिक, क्राइम हो या भ्रष्टाचार की, अन्याय हो या अत्याचार की, हम देते हैं निडरता से खबर को महत्व। आप भी खबर को महत्व देकर हमारे चैनल को सब्सक्राइब करें, विज्ञापन देकर मदद करें। आइए देखते हैं आज की विशेष खबर। महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू महाराज, इस भारत के संविधान के निर्माता, भारत रत्न पुरुष डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, DS4 बाम से बहुजन समाज पार्टी के संस्थापक माननीय कांचीराम साहब, इन सबको अभिवादन करता हूँ तथा इस देश की एकमात्र नेत्री बहन कुमारी मायावती जी, जिनका 68वां जन्मदिन है, इनको अपना आदर्श नेता मानते हुए मंच पर उपस्थित महाराष्ट्र प्रदेश के प्रभारी केंद्रीय कोऑर्डिनेटर नितिन सिंह साहब तथा विदर्भ जोन के इंचार्ज एडवोकेट सुनील डोंगरे साहब, महाराष्ट्र प्रदेश के सचिव पृथ्वीराज शिंदे साहब, महाराष्ट्र प्रदेश के कोषाध्यक्ष गोपालराव खांबड़कर साहब, महाराष्ट्र प्रदेश के सदस्य तथा विदर्भ जोन इंचार्ज दादाराव उइके साहब, एडवोकेट इंगड़े साहब, महाराष्ट्र प्रदेश के माजी उपाध्यक्ष श्री कृष्ण बेले साहब, हमारे साथी मंगेश ठाकरे जी, पीछे में उपस्थित महाराष्ट्र प्रदेश के माजी महासचिव नागराव जयकर साहब, माजी मीडिया प्रभारी उत्तमराव शेवड़े जी, इस जिला के अध्यक्ष संदीप मेचराम, जिले के प्रभारी विलास सोमकोर, उपाध्यक्ष अमित सिंह, महासचिव प्रताप सूर्यवंशी, सचिव अभिलेष वहाने, शहर के अध्यक्ष शादाब खान तथा विदर्भ से आए हुए तमाम सभी जिलाध्यक्ष प्रभारी, बाम से विधानसभा बूथ पदाधिकारी तथा यहाँ उपस्थित सभी साथी, माता बहनों, सभी को मेरा सप्रेम जय भीम। साथियों, आज 15 जनवरी बहन कुमारी मायावती के 68वें मंगलमय जन्मदिन के अवसर पर हम लोग यहाँ विदर्भ स्तरीय कार्यक्रम में सब एकत्रित हुए हैं। जैसा कि आप जानते हैं कि हर 15 जनवरी को पूरा देश बहन कुमारी मायावती जी के जन कल्याणकारी के रूप में मनाते हैं। इस बार वरिष्ठों के आदेश के दिशा निर्देश के अनुसार मैं उम्मीद करता हूं कि आप सभी ने अपने अपने परिवार के साथ बहन जी का जन्मदिन अपने परिवार में केक काटकर मनाया होगा। साथियों, कहने के लिए बहुत कुछ है, लेकिन पहले काफी समय हो गया और मंच पर वरिष्ठ पदाधिकारी है, उनको भी अपनी बात रखने का मौका चाहिए। साथियों, इस देश में बाबा साहब की जो सोच थी, बाबा साहब की जो चाहत थी कि मेरा समाज शासन करता जमात बनना चाहिए, उसके बाद बाबा साहब के बाद ये कारवा माननीय कांचीराम साहब ने बढ़ाया, उसको नाम दिया हू शक्कर की लहर पर। उनके बाद ये कारवा निरंतर रूप से बहन कुमारी मायावती जी आगे बढ़ा रही है। साथियों, संगठन त्याग मांगता है, बलिदान भी मांगता है। आज 15 जनवरी बहन कुमारी मायावती जी के जन कल्याण दिवस के ऊपर अगर हम लोग आज सभी ये संकल्प लेंगे कि आने वाले दिन में जो महापुरुष बाबा साहब और माननीय कांशीराम की जो विचारधारा थी कि शासन करता जमात और
हो शकत की लहर, इन्होंने जो सपना देखा, अगर हमने अपना त्याग और बलिदान दिया तो मैं निश्चित तौर पे कहूँगा कि अगर हम ईमानदारी से इनके आदर्श पे अगर हम चले और वरिष्ठों के आदेश का पालन करें तो आने वाले दिन में बहन कुमारी मायावती जी को इस देश का प्रधानमंत्री बनाने से कोई रोक नहीं सकेगा। और साथियों, आज इसी शुभ अवसर पर अगर हम सब प्रण लेते हैं कि आने वाले दिन में हम ज़्यादा से ज़्यादा अपने बूथ सेक्टर, इसको हर आदमी अपने अपने बूथ बना के अपने अपने सेक्टर मजबूत करके ज़्यादा से ज़्यादा लोगों में विचारधारा का प्रसार करेंगे और इस देश में बहन कुमारी मायावती जी को प्रधानमंत्री बनाएंगे। साथियों, मैं ज़्यादा समय नहीं लूंगा। आज का आप सभी से निवेदन है कि आप दोनों हाथ उठा के संकल्प लीजिए कि आज के दिन जन कल्याण के दिन के उपलक्ष्य में हम सब अपना अपना संगठन, अपना अपना बूथ बनाएंगे और दोनों महापुरुषों के सपनों को साकार करेंगे। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, वीर क्रांतिकारी योद्धा बिरसा मुंडा जी, स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाची लढाई लढत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कोल्हापूर शासनचे राजा ज्यांनी आपल्या संस्थानात पहिल्यांदा 50% आरक्षण देऊन बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम केलं असे कोल्हापूर शासनचे राजा छत्रपती शाहूजी महाराज। स्वराज्य, शिक्षण, आरक्षण आणि न्याय भारतीय संविधानात त्याची मांडणी करून माणसाला माणूसपणाचं जीवन बहाल करणारे आधुनिक भारताचे निर्माते, या भारत देशाचे भाग्यविधाता, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने या देशामध्ये जनजनापर्यंत ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं असे DS4 बामसे, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब, ज्या संत महापुरुषांनी या देशाच्या उत्थानाकरता आपले जीवन अर्पित केले अशा सर्व मानवतावादी महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आज परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी यांचा 68वा जन्मदिवस बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक मंगलमय सदिच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रदेशचे कोषाध्यक्ष सन्माननीय इंजिनियर गोपाळजी खांबाळकर साहेब आपले मनोगत ठेवतील अशी मी त्यांना विनंती करतो। तो साथियों, सबसे पहले मैं बहुजन समाज में जन्मे प्रज्ञाशील करुणा के महासागर तथागत गौतम बुद्ध, एजुकेशन मूवमेंट के जनरेटर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले, रिजर्वेशन मूवमेंट के जनरेटर छत्रपति शाहूजी महाराज, पॉलिटिकल और रिलीजियस मूवमेंट के जनरेटर भारतीय संविधान के निर्माते डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, और हमें भारत देश का शासन फुले शाहू अम्बेडकर विचारधारा से चलाने का है और शासन चलाने के लिए एक पार्टी की जरूरत होती है। ऐसे बहुजन समाज पार्टी के जन्मदाता संस्थापक माननीय कांशीराम साहब, इन महापुरुषों को मैं सबसे पहले अभिवादन करता हूं। आदरणीय बहन जी को अपना आदर्श नेता मानते हुए मैं अपना वक्तव्य यहाँ पर शॉर्ट में रखना चाहता हूँ और फिर अध्यक्षीय भाषण के बाद में मैं आपको संकल्प दूंगा। आप लोग ऐसे ही नहीं जाएंगे, संकल्प लेकर जाएंगे। तो अध्यक्षीय भाषण के बाद में किसी को भी अपनी चेयर नहीं छोड़ना है, आपको संकल्प लेकर जाना है। वो संकल्प मैं आपको दूंगा। साथियों, बहन जी का जन्मदिन हम क्यों मनाते हैं? बहन जी का जन्मदिन क्यों मनाते हैं? क्योंकि वो आत्मसम्मान की मूवमेंट चलाती है, वो सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट चलाती है। बुद्धिमान है वो, समर्पित जीवन है उनका, लाइफ सैक्रिफाइस फॉर मिशन एंड मूवमेंट, सकारात्मक तर्कशुद्ध विचार रखती है,
नेतृत्व और प्रशासनिक क्षमता है उनमें, त्वरित कार्यशैली है उनमें, ईमानदार है, निष्ठावान है, लायक है, कैपेबल है, ना बिकने वाला और मजबूत नेतृत्व है, कुशल एवं प्रेरणादायक नेतृत्व है, स्वाभिमानी है, साहस है उनमें, त्याग है और गौरव की प्रतीक है। ऐसे संघर्ष की प्रतीक मेरी बहन कुमारी मायावती जी का आज और 69वां जन्मदिन है। डॉक्टर आर.एस. प्रवीण कुमार जो तेलंगाना के अध्यक्ष है, वो कहते हैं कि मैं सभी बेटियों को मायावती जी जैसा बनाना चाहता हूं और इसलिए बहन जी जैसा सबको जब तेलंगाना में होता है तो महाराष्ट्र के लोगों ने भी बहन जी जैसे अपने सभी लेडीज को बनाना चाहिए। साथियों, ए वक्त तू मेरा एक काम कर दे बोलते हैं, ए वक्त तू मेरा एक काम कर दे, यह दौर फिर से बहुजन के नाम कर दे, ना हो सके हर घर में एक अंबेडकर पैदा तो कोई बात नहीं, लेकिन हर गांव में एक बहन कुमारी मायावती जी पैदा कर दे। साथियों, बहन जी का संघर्ष जो है वो आप सभी लोग जानते हैं और समय बहुत कम है। मैं चाहूं तो आपको 4 घंटे तक यहां से संबोधित कर सकता हूं और अभी तक मैं संबोधित कैडर कैंप लेकर करते आया हूं। 25 साल के बाद में मुझे स्टेज पर बैठने का मौका मिला हुआ है। साथियों, हजारों फूल चाहिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए। ये जो माला हमने महापुरुषों को पहनाना, तो इसके लिए हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बुंद चाहिए समुद्र बनाने के लिए, पर एक बहन कुमारी मायावती जी अकेले ही काफी है भारत देश को सम्राट अशोका का भारत बनाने के लिए। साथियों, यदि बहन जी प्रधानमंत्री बनेगी तो भारत को इतना तेज गति से विकसित कर देंगी जितनी तेजी से सम्राट अशोका ने भारत को विकसित किया था। और इसलिए आप लोग घर घर जाकर प्रचार करो, एक बार हाथी को तुम मौका देकर देखो, जिंदगी ना बदल दी तो देख लेना। और इसलिए साथियों, आप लोग नारा लगाइए, बहन जी जिंदाबाद, बहन जी जिंदाबाद। एक आईएएस का सपना त्याग कर, कलेक्टर बनने का सपना त्याग कर मान्यवर काशीराम साहब ने उनकी जिंदगी बदल दी और 4 बार चीफ मिनिस्टर बनी। 4 बार चीफ मिनिस्टर बनकर जब उन्होंने देखा कि चर्मकार बिरादरी के कांग्रेस के सरकार में 2 सिर्फ कलेक्टर थे, बहन जी ने और काशीराम साहब ने रातों रात 42 चर्मकार कम्युनिटी के कलेक्टर बना दिए। और इसलिए सत्ता में क्या पावर होता, माता प्रसाद जो एक सेक्रेटरी था चर्मकार बिरादरी का, उनको चीफ सेक्रेटरी ऑफ उत्तर प्रदेश बना दिया और आईजी, डीआईजी ऐसे बड़े बड़े लोगों के चर्मकार कम्युनिटी के, और इनको कहा कि हमारे कार्यकर्ता नारे लगाते हैं, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, अब हमारी सरकार है, इनके नारे को आप लोग इंप्लीमेंट करो। और फिर सबको 3-3 एकड़ जमीन कलेक्टर और एसपी ने मिलकर दे दी। ना गोली चली ना काठी चली। महाराष्ट्र के लोग एक यूनिवर्सिटी का नाम बदलने के लिए खून खराबा किए, मगर बहन जी चीफ मिनिस्टर बनकर 9 यूनिवर्सिटियां बनाई। और दिल्ली के पास जाओ, नोएडा, और उस यूनिवर्सिटी का, उस जिले का नाम है सिद्धार्थ गौतम बुद्ध यूनिवर्सिटी, जो 500 एकड़ में 10,000 करोड़ में बनी हुई है। और वो अगर कैंपस जाओगे
तो बाद में आपको पता चलेगा कि बहन जी ने सत्ता में रहकर क्या क्या नहीं किया। फिर योजना, उन्होंने बहुत सारी योजना, मगर वक्त मेरे पास अब नहीं है, बहुत सारे लोग हैं, मैं अभी वक्त उनको देना चाहता हूं और इसलिए मैं अपना समय उनको देने के वजह से मेरे पास बहुत सारी योजना भी है बहन जी के, मगर कैडर कैंप में बताएंगे हम। और फिर मैं आपको एक प्रतिज्ञा देता हूं, मैं पहले कहूंगा, आप लोग बाद में दोहराना। मैं पहले कहूंगा, बाद में आप लोग दोहराना। जय भीम साथियों, सर्वजन हिताय। आवाज बहन जी तक जाना चाहिए। लखनऊ से निकली है बहन जी दिल्ली आने के लिए, आपकी आवाज पहुंचना चाहिए। सर्वजन हिताय सर्वजन सुखाय की नीतियों पर चलने वाली बहन कुमारी मायावती जी को जन्मदिवस की हार्दिक मंगल कामनाएं। मेरा फुले शाहू डॉक्टर अंबेडकर की विचारधारा में अटूट विश्वास है, क्योंकि यही मानव मुक्ति की विचारधारा है, यह मैं जान गया हूं और उसमें मेरा दृढ़ विश्वास है। मैं आज हमारे सभी महान प्रेरणा स्रोत फुले शाहू डॉक्टर अंबेडकर, मान्यवर श्री काशीराम जी, सभी के संघर्ष को याद करते हुए बहन कुमारी मायावती जी का समर्पित जीवन और असीम त्याग मेरा आदर्श है। उनके द्वारा दिया गया यह पवित्र महान कार्य मैं निष्ठा पूर्वक करूंगा। यह प्रतिज्ञा मैं ग्रहण करता हूं। जय भीम साथियों। और अध्यक्षीय भाषण के बाद में मैं आपको संकल्प दूंगा और संकल्प लेकर ही आप लोग घर जाएंगे, उसके बाद ही आप लोग हॉल छोड़ेंगे। धन्यवाद। जय भीम, जय भारत। धन्यवाद साहेब। आपण आज बहनजीच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं बहुजन समाज पार्टीची प्रस्तावना आपण बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली। धन्यवाद। त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी प्रदेशचे सदस्य, कार्यकारिणी सदस्य इंजिनियर दादारावजी उईके साहब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदिवासी भाइयों के सम्मान में, आदिवासी भाइयों के सम्मान में अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, करुणेचा आणि ममतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बुद्ध, शैक्षणिक क्रांतीचे आणि समग्र परिवर्तन चळवळीचे जनक राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, या भारत देशाचे तुम्ही मालक आहात, कोणी दुसरा मालक नाही अशी बहुजनांना जाणीव करून देणारे आणि या देशाचे खरोखर तुम्ही मालक आहात यासाठी संघर्ष करणारे जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा, त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बहुजन समाजाच्या सर्व कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी, संत गुरूंनी, क्रांतीवीरांनी आपलं बलिदान दिलं, असे सर्व महामानव, महामाता, क्रांतीवीर, संत गुरु, विशेषतः या सर्वांचा जनकल्याणकारी जो बहुजन हिताय बहुजन सुखाय, ज्याला आता सर्वजन हिताय सर्वजन सुखाय मध्ये रूपांतरित केलं, ते विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण त्यांनी जे संविधान लिहिलं त्यामध्ये सर्वांचं हित लिहिलेलं आहे. त्यामध्ये ब्राह्मणाचं हित लिहिलेलं आहे, महिलांचे लिहिलेलं आहे, आदिवासीचे लिहिलेलं आहे. सर्वांचा सुखाचा मार्ग म्हणजे संविधान आहे. आणि काही लोकांना हे सर्वांचं सुख नको आहे, तर काही थोड्याच लोकांना त्याचं सुख पाहिजे, म्हणून ते संविधान बदलवायची भाषा करतात. अशा ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आम्हाला जाणीव करून देणारे आणि संविधानात सर्व दुःखी मुक्तीचं मूळ आहे याची जाणीव करून देणारे 21व्या शतकातले महानायक मान्यवर साहेब कांशीरामजी, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे आज आमच्यामध्ये ज्या आमच्या नेत्या आहेत, परम आदरणीय आयरन लेडी सुश्री बहनकुमारी मायावतीजी यांना आपला आदर्श नेता मानून मी या ठिकाणी आपणाला फक्त दोन शब्दात काही सांगणार आहे. तत्पूर्वी मंचावर उपस्थित आमचे सर्व जुने मार्गदर्शक, नवीन मार्गदर्शक आदरणीय डेले साहेब आहेत, ठाकरे साहेब आहेत. आज या ठिकाणी ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, प्रदेशचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोनारे साहेब आहेत, प्रदेशचे केंद्रीय प्रभारी आदरणीय नितीन सिंग साहेब आहेत, पृथ्वीजी शेंडे माझ्यासोबत असलेले झोन इन्चार्ज आहेत, ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे औरंगाबादवरून आलेले ॲडव्होकेट हिवाळे साहेब आहेत. मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. पूर्वीचे महासचिव, सचिव राहिलेले सर्व पदाधिकारी आहेत. विशेषतः महिला मंडळामध्ये आमच्या रंजनाताई ढोरे असतील, गोंडाण्याताई असतील, उत्तमजी शेवळे आहेत, सर्व जिल्ह्यातून आलेले जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपण सर्व माझ्यासमोर उपस्थित माता, भगिनी आणि बांधवांनो, बरेच लोक आहेत. आमची पंचायत अशी होते, खंबाळकर साहेबांनी सांगितले की आधी कॅडर घेणारे लोक आहोत, 4-4, 5-5 तास बोलणारे लोक आहोत. खंबाळकर साहेब आमचे कॅडर टीचर राहिलेले आहे, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्हीही काही कॅडर घेतो आणि कॅडरमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा करत असतो. भाषण वगैरे आम्हाला तसं चांगल्या पद्धतीने देता येत नाही, कारण काय झालं की कॅडरमध्ये आम्ही सांगत असतो की या महामानवांचा दृष्टिकोन काय होता, या महामानवांचा उद्देश काय होता, ज्यांनी आपल्या घरादाराची रांगोळी कशासाठी केली, ज्यांनी आपल्या घरादारावर नांगर कशासाठी, यांनी आपल्या मुलाबाळांची कुर्बानी कशासाठी दिली, यांचा त्याग आणि बलिदानाचा उद्देश काय होता. आता आम्ही बाबासाहेब तुमच्यामधून शिकलेलो आहे. मी काही जास्त पुस्तकं वाचले नाही, ग्रंथ वाचले नाही, बाबासाहेबांचं लिटरेचर वाचलेलं नाही. तुम्हीच मला सांगितलं, तुम्हीच माझे गुरु आहात, आदिवासी समाजाचा एक माणूस आहे. बाबा तुम्ही हे केलं, बाबा तुम्ही ते केलं, RPI नावाचं घर गेलं, पण आम्ही छंद तांडव, घर मोडून टाकला मांडव. आज बस आपलं ते सुरू झालं, मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मानासन्मानासाठी झगडत राहिले, एकाचे अनेक तुकडे केले. परंतु बहुजन नायक मान्यवर कांशीरामजीच्या लक्षात आलं कि भाई जिस समाज की गैर राजनीतिक जड़ें मजबूत नहीं रहती वो समाज का संगठन भी नहीं टिकता. आमच्या आदिवासीमध्ये आता हेच चालू आहे. इतक्या पार्ट्या झाल्या आदिवासीमध्ये, त्यांना म्हणायला गेलं तर म्हणतो त्या बोर्डाच्या तर 50 पार्ट्या, RPI नावाच्या किती पार्ट्या, बहुजनाच्या नावावर पार्ट्या झाल्या. अरे तसं नाही आहे. मुळात कसं आहे की बहुजन समाज पार्टी ही देशातली एकमेव राष्ट्रीय पार्टी अशी आहे की ती आज पहिल्या नंबरवरची आंबेडकर आहे, फुले शाहू आंबेडकरी पार्टी आहे, दुसरी पार्टी नाही आहे. हे गटतट सोडा, हे छोटे छोटे डोबळे जे आहेत ना त्याला डबके म्हणतो, ते डबके नाही तर हा महासागर आहे. आणि या महासागरामध्ये जे काही लोकांच्या डोक्यात घातलेलं होतं हे बोधाची पार्टी. आता मंचावर तुम्ही पहा, कुंभी समाजाचे आमचे ठाकरे साहेब, एली समाजाचे डोले साहेब आहेत आणि बहिणीनं ज्यांच्या हाती या राज्याचं स्टोरिंग दिलेलं आहे ते ड्रायव्हर आमचे ॲडव्होकेट गोनारे साहेब आदिवासी समाजाचे आहेत. मी बऱ्याच वर्षापासून आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व इथं करत आहे. आमचे खंबाळकर साहेब रिटायर झालेत, रिटायर होईपर्यंत कॅडर घेतला. आता व्हॅलिडिटी याच्या त्याच्या नावानं सगळे भांडणे सुरू आहेत. ते आता SBC मध्ये आहेत, कायदेर आहे आणि त्यांनाच माहिती त्यांच्यासोबत सर्वात मोठा धोका इथं या काँग्रेस भाजपने केलेला आहे.
काय झालं तर इकडे मध्य नागपुरात 1.5 लाख लोक आहेत, त्यांचे 1.5 लाख वोटर आहेत. म्हटलं तर ते आमदार काढू शकतात, पण भाजपवाले लॉलीपॉप देऊन देते. खंबाडकर साहेब तुम्ही थोडंसं शांत राहा म्हणते, आम्ही आलो का तुमचं म्हणते लिस्ट मध्ये नाव टाकूनच देऊ. आता लोकही म्हणते खंबाडकर साहेब बरोबर आहे, म्हणून मग ते लिस्ट मध्ये काही नाव टाकत नाही गेल्या किती वर्षापासून. परंतु बहुजन समाज पार्टीची अशी एकमेव पार्टी आहे का ती म्हणजे लिस्ट वगैरे काहीच नाही पाहिजे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी हिस्सेदारी. भाई तुम 1.5 लाख हो तो 1.5 लाख तुम्हारा जो हिस्सा है वो मिलेगा. और जो लोग जितने हैं परंतु प्रस्थापित व्यवस्थेला, त्या व्यवस्थेला आमचा भाईचारा पसंत नाही. ते आम्हाला एकमेकांमध्ये कसं फुटाळायचं, तुम्हाला एकमेकांमध्ये कसं लावून द्यायचं. पण आता कसं झालं की बुद्धिमान लोक एकत्र आले, ते इंजिनियर होणारे साहेब ऍडव्होकेट, भांडणं लावणं सुरू आहे. परंतु आम्ही आमच्या समाजाला सांगत असतो आमच्यामध्ये जाऊन का अरे असं भांडून फायदा नाहीये, हे भांडून आमच्यामध्ये भांडण वगैरे आले, भांडून फायदा नाहीये. मग अरे बहुजन समाज पार्टी म्हणते ना की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. मग बहुजन समाज पार्टी आपली पार्टी का नाही होऊ शकत? बुद्धाची पार्टी आहे. आता इथे इतके लोक बसलेले आहेत, ओबीसीचे लोक बसलेले आहेत, आदिवासी समाजाचे नेते आमचे इथं प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत, कोषाध्यक्ष खंबाडकर साहेब आहेत, मी प्रदेश कार्यकारिणीतला सचिव आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपसात भांडून फायदा नाही आहे, तर शत्रूसोबत आपल्याला भांडावं लागेल. शत्रू मोठा हुशार आहे, शत्रू एवढा हुशार आहे का आपल्यामध्ये भांडण लावून देते आणि त्याची पैसे शिकून घेते. वनारे साहेबांनी समीक्षा घेतली, 1.5 लाख वोटर असून तुमचा आमदार बनत नाही, या विचाराचा आमदार बनत नाही. का नाही बनत? कारण एक गट म्हणते नाही, हे आला तर जमन, तो आला तर जमन, बॅकलॉग भरत नाही. आणि भवनजीने सांगितलेलं आहे की माझा जन्मदिवस काही फळं वाटून, सतरंजा, दर्या, ब्लँकेट, चादरी वाटून साजरा करू नका. तर जनकल्याणकारी दिवस आहे. मी जे माझ्या शासन काळात काम केलं ते काम सांगा. पंचायत अशी झाली, साहेबाची पंचायत झाली, तर आता किती सांगू, कारण कामाची लिस्ट एवढी मोठी आहे, भरपूर मोठी यादी आहे. परंतु त्यांना कामं सांगायची यादी असल्यामुळे ते कॅडरमध्ये सांगू म्हणतात. पण 2-3 कामं सांगतो. जसं त्यांनी बुद्ध युनिव्हर्सिटीचं सांगितलं तसंच महामाया इंटर कॉलेज बनवलेलं आहे, सावित्रीबाई फुलेच्या नावानं बालिका महाविद्यालय बनवलेलं आहे. शिक्षणाच्यासाठी IPS IAS ची फुकट तयारी करून द्यासाठी शाहूजी महाराजांच्या नावानं भागीदारी भवन बनवलेलं आहे. शिक्षणासाठी इतकं काम केलं, बाकीचं तर ते बुद्ध रेस जे आहे ते रेस 1, फॉर्म्युला रेस 1 वगैरे, यमुना एक्सप्रेस असे हजारो काम आहे. जमिनीचे पट्टे वाटले, कांशीरामजी आवास योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राम योजना, तुम्हाला हे सगळं माहीत आहे. फक्त प्रश्न असा आहे की घराच्या बाहेर निघून तुम्ही लोकांना सांगत नाही. दोस्तों, खबर देखने के लिए आपका शुक्रिया. आज के लिए बस इतना ही. फिर मिलेंगे एक नए खबर के साथ, तो बने रहिए WS न्यूज के साथ. चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, फेसबुक, इंस्टाग्राम पर फॉलो करें, विज्ञापन देकर हमें आर्थिक सहयोग करें. धन्यवाद.